रील स्टार रोहिणी पाराध्यचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. घटनेनंतर हॉटेलमधील वस्ताद मोबाईल बंद करून फरार. ब्रह्मपुरी येथील सोशल मीडिया रील स्टार रोहिणी पाराध्य वय वर्ष 25 हिच्या मृत्यू प्रकरणात पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला असून त्यामध्ये गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याने तपासाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहिणी पाराध्य ही सोशल मीडियावर लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखली जात होती. तिच्या रील्स लाखो प्रेक्षकांना आवडत होत्या आणि त्यांना प्रतिसाद मिळत होता. 26 मे रोजी सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी हद्दीतील एका हॉटेलमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात सोशल मीडियावर मोठी खळबळ उडालेली आहे. दरम्यान मृत रोहिणीच्या कुटुंबियांनी या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. कुटुंबियांनी अनेकदा मंगळवेढा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे रोहिणीच्या मृत्यूमागील सत्य समोर येणार का असा सवाल उपस्थित होतो आहे. आणि घटनेच्या वेळी रोहिणी आणि तिचा पती हे दोघेच हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पती पत्नीमध्ये काही वाद झाला होता का याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेमधील एक कर्मचारी अचानक बेपत्ता झाला असून त्याचा मोबाईल बंद असल्याचं समजत आहे. संबंधित व्यक्ती मूळची कर्नाटक राज्यातील असून तिचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी रोहिणीच्या वडिलांसह तिच्या पतीचा जबाब नोंदवला आहे. तसेच रोहिणी आणि तिच्या पतीचे मोबाईल जप्त करून कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले आहेत. प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळून न आल्याने सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.